महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर निलंगा येथे भव्य पालक मेळावा उत्साहात संपन्न। पालकांचा शाळेवर दृढ विश्वास, म्हणूनच हजारोंच्या संख्येने पालक सहभागी। महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर निलंगा येथे शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी पालक मेळावा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला। या मेळाव्यास तब्बल 450 ते 600 पालकांची उपस्थिती लाभली। पालकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा शाळा आणि पालक यांच्यातील दृढ नात्याचे प्रतीक ठरले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक मलिले सर होते। प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पवार सर उपस्थित होते। तसेच पालक प्रतिनिधी म्हणून प्रेमनाथ गायकवाड सर, असलम झारेकर सर, सूर्यवंशी रवी सर व महिला पालक प्रतिनिधी म्हणून कदम दीपाली मॅडम व देवसाळे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा, विद्यार्थ्यांची प्रगती, शिस्त, नियमित उपस्थिती, पालकांचे सहकार्य तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। पालक मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे मंथन परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालक, शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आज महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत चालत असलेल्या महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर दाबकावेश निलंगा या शाळेचा शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षातला पहिला पालक मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन करून तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून 5 ऑगस्ट रोजी त्यांची पुण्यतिथी होती। त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करतो। आमच्या शाळेचे होतकरू पालक वर्ग तसेच येथे महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी पवार सर तसेच पालक वर्गातून उपस्थित असलेले सर्व पालक, माझे विद्यार्थी आणि सर्व पालक, आज हा पालक मेळावा आमचे अध्यक्ष माननीय श्री विजय पाटील निलंगेकर साहेब उर्फ अंकल साहेब यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या नियोजनानुसार हा पालक मेळावा या ठिकाणी आयोजित करत आहोत। त्यांचे वेळोवेळी आम्हाला सूचना असतात की बाबा तुम्ही सुंदर पालक मेळावे घ्या, वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम राबवत जा आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही हा जो ऐतिहासिक पालक मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। आमची अपेक्षा होती की साधारण एक 500-600 पालक उपस्थित राहतील, पण जवळपास एक 900 ते 1100 पालक आज या पालक मेळाव्याला उपस्थित होते। तो पालक मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। या पालक मेळाव्यासाठी भरपूर विद्यार्थी आणि त्याचबरोबर पालक मेळाव्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा, राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल, त्या परीक्षात पात्र शिष्यवृत्तीधारक मुलं किंवा मंथनच्या परीक्षेमध्ये पात्र असलेली मुलं, त्यांना राज्यस्तरावरचं बक्षीस या ठिकाणी वितरण करण्यात आलं आणि त्या अनुषंगाने हा आम्ही पालक मेळावा आयोजित केला होता। पालकांच्या बऱ्याच काही सूचना होत्या, त्या सूचना काही प्रश्न होते त्यांचे या ठिकाणी आम्ही जाग्यावरती सोडवले। काही प्रश्न ऑन द स्पॉट म्हणजे शाळेच्या स्तरावरती सोडवता येतील। मी आमच्या स्तरावरून पालकामध्ये विद्यार्थ्यांना की बाबा संस्कार कसे असतात, संस्काराचे काही उदाहरणं दिले, त्याचबरोबर संस्कार मुलामध्ये कसे रुजवले जातात आणि केव्हा, बऱ्याच उदाहरणामधून त्यांना सांगितलं। त्याचबरोबर मोबाईल कधी वापरायचा किंवा वापरायचं की नाही, तर वापरायचं तर किती वेळ वापरायचा हे पण त्यांना सूचना दिल्या। त्याचबरोबर जेवणाचं आहार जो आहे तो आहार कसा घ्यायचा, आहाराचे तीन प्रकार असतात, सात्विक आहार,
राजशिक आहार आणि वैद्विक आहार असे 3 प्रकारचे आहार. मग कोणता आहार मुलांना द्यायचा? सात्विक आहाराबद्दलचं मी बरंच काही उदाहरणं देऊन सांगितले. राजशिक आहार त्याच्याबद्दल सुद्धा सांगितलं. मग त्यामुळे मुलांनी की मी काही मुलांचे डबे पाहिले होते, त्या डब्यामध्ये काही मुलं फरसाण आणत होते, काही मुलं निलंगा राईस आणायचे, काही मुलं पाव आणायचे, काही मुलं बिस्किट आणायचे. हे बघितल्यामुळं मी मुलांना सांगितलं की बाबा आहाराबद्दलचं महत्त्व पालकांना सांगितलं. पालकांनी ते कबूल केले. बरोबर आहे सर, आम्ही आहार देत होतो, पण यानंतर आम्ही देणार नाहीत काही नाही. त्याचबरोबर गणवेशाबद्दल, नख काढण्याच्या सूचना, स्वच्छतेबद्दलच्या काही सूचना असतील, शौचालयात जाण्याच्या सूचना, या सूचना मुलांना पालकांना वगैरे देण्यात आल्या. पालकांनी ते मान्य केले. आम्ही पण लावू सवय. आणि रविवारी आम्ही प्रत्येक रविवारी मुलांचं आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांचा जो नख असतील किंवा डोक्याचे वाढलेले केस असतील ते आम्ही काढून सोमवारी तुम्हाला चांगल्या अवस्थेमध्ये पाठवून देऊ सर, हे शब्द त्या सगळ्या पालकांनी उपस्थित या ठिकाणी सांगितले. तसंच पालकांच्या काही ज्या अडचणी होत्या त्या पण त्यांनी मान्य केल्या, त्या पण आम्ही सोडवल्या. काही असले ते शाळेच्या स्तरावर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू, ते पण पालक मान्य केलेत. अशा प्रकारे हा ऐतिहासिक पालक मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. त्या पालक मेळाव्याला गर्दी पाहता या सभागृहाच्या बाहेर सुद्धा तेवढीच गर्दी होती आणि सभागृहामध्ये जवळपास 800 खुर्च्या होत्या. 800 खुर्च्या पूर्ण बसून पालकांनी शेवटपर्यंत आम्हाला खूप चांगला असा प्रतिसाद दिला. म्हणजे परत हे दिसून पालकाचे आलं की महाराष्ट्र शिक्षण समिती यांची विश्वासार्हता पालकांची दृढ झालेली. पालकांची एक इच्छा आहे की महाराष्ट्र शिक्षण समितीमध्ये चांगलं शिक्षण मिळतं, हे पालकांना पण माहीत आहे. त्या अनुषंगानं आमचे जे अंकल साहेब आहेत, आमचे अध्यक्ष, तो वेळोवेळी सूचना देत असल्यामुळं आम्ही पण त्यांना पालकांना वेळोवेळी अशा इंट्रोडक्शन सूचना देत असतो आणि त्यांना पण आम्ही आमच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊन त्यांच्या वेळोवेळीच्या अडचणी पूर्ण करताना आमची मुलं जवळपास वर्षाला चांगल्या स्तरावरती केलेले आम्ही आणि निलंगा सगळं पाहत आहे. निलंगात सध्या 1 नंबरची शाळा म्हणत तर महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत चालत असलेल्या सगळ्या शाळा आहेत. ते ज्वलंत उदाहरण आम्ही निलंगावासी पाहत आहोत. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.